त्या दिवसापर्यंत माझ्याकडे काहीच नव्हता गण्या. पण आज आज मी 2 म्हशीचा आणि 1 गाईचा मालक आहो. बढिया बाबा, कॉंग्रॅच्युलेशन. अरे 20-20 लिटर दूध देऊन मी घर बसल्या कमाई करतो बाबा. या गावात लोक मला गरीब म्हणून बोंबलायचे, पण आता बघ या 2 म्हशीवरून मी 200 म्हशा कसा करतो. अगा बाबा, मला नशे पावाचा तुझा मोटिवेशन. मी ज्या कामाला आलो तो काम बोलू का? बोल बोल. बाबा, मला गाडी घेऊन दे ना. आता माझा बाप सावकार झाला आणि पोराला एक गाडी नाही घेऊन देऊ शकत का? अरे बापू, तसा नाही, तू आता लहान आहेस गण्या. बाबा, 2 पोरीचा बॉयफ्रेंड आहोजी मी. आता तुमचा पोरगा हा लहान नाही राहिला. बज देख तू बाबा अपने नैन से, तन से देखू मैं छोटा पर बड़ा हूँ मन से. आता आता सावकार बनायला लागलो बे गण्या मी. आणि तुझी पटेली चालू झाली. बाबा, माझ्या कॉलेज मंदी मले सोडून बाकीचे एवढे पोरं गाड्याने येतात. तर माझ्या पोराला मी नवीन सायकल घेऊन दिला हो ना. तूही चांगला टिरिंग टिरिंग वाजवत जा ना शाळेमध्ये. अहो, आता मी शाळेमध्ये नाही कॉलेजमध्ये गेलो आणि ते दंड्याची सायकल वापरू वापरू माझे अंगूर झिजून राहिले. बस बाबा, आता मी आपल्या अंगुराचा बलिदान देऊ शकत नाही. मला गाडी पाहिजे बाबा. बापू, गाडी खूपच महाग आहे रे. तेवढ्या रुपयामध्ये माझी 1 म्हैस येईल. अगा बाबा, कवरिक भशीत घेत राहशील. एक गाडी घेऊन आपल्या बायकोला नेणं बाजारामध्ये फिरवाले. अशी माझी म्हणत होती का बाबाला म्हण का गाडी घेऊन दे म्हणून. बिचारी तिचाही स्वप्न असेल. अबे गाडी घेऊन तर तिले पेट्रोल लागल, तिची सर्व्हिसिंग लागल. तिच्या मांग फक्त खर्च आहे, नफा नाही. त्याच पैशात जर का मी 1 म्हैस घेतलो तर तिले पोरं होतील. अगा बाबा, भशीला पोरं नाही रेडकू होते. हा तेच, तिले बछडे होतील. मग ते मस्त दूध देईल आणि तो दूध विकून मी अजून श्रीमंत होईन. बाबा, दसरा गेला पण तुझ्या मधला रावण नाही मेला अजून. अगा मी तुझा पोरगा हो ना. हळूहळू सावकार बनत चाललास, पण चिंगूसपणा सोड ना. तुला गाडी पाहिजे आहे ना? हो, बढिया गाडीवर बसीन. बढिया कॉलेज मध्ये जाईन बाबा मी. आता रईस बापाचा पोरगाही रईस वाटायला पाहिजे ना. बाबा, तू रईस दिसून राहिलास आणि मी भिकारी. तुझ्या केसावरचा तेल हाताला लावून थापड मारीन गण्या. बे, मी जेव्हा गरीब होतो तेव्हा ही रईस दिसत होता, रईस. मत बताओ अपने जवानी के किस्से बाबा. शांताबाई, कांताबाई, शकुनाबाई, लताबाई या सर्वांची लिस्ट आहे माझ्याकडे. बापू, तुले गाडी पाहिजे ना, तर तू एक काम कर, आपल्या मामाच्या गावी जा. तुझा मामा माझ्यापेक्षाही सावकार आहे. तो तुले नक्की गाडी घेऊन देईल. नाही का बाबा, मी नाही जात मामाच्या गावी. तो मामा कमी न कंस मामा जास्त आहे. आमच्या वेळेस मला ड्रामा मध्ये बुच काढून मारायला पाहिजे होता. काहून तर मीनं त्याच्या पोरीले आय लव्ह यू लिहायला शिकवलं म्हणून. असे बदमाश धंदे करशील तर मारल नाही का बे. तुझ्या मामाले आताच लॉटरी लागली बापू. जा जा, हेच योग्य वेळ आहे मामाकडून गिफ्ट मागायची. ठीक आहे बाबा, जातो मी. अबे माझ्या पाया लागून तर जा. मी नाही लागत जी. आशीर्वाद देवाच्या जागी कोणता श्राप गिफ्ट देऊन गेला तर. शकुंतला, तू किती गोड आहेस व. ये माझ्या जवळ ये. नाही बापा, असेच जवळ बोलावू तुम्ही 4 मुलं केले, आता 5वा नको. राम राम मामाजी. राक्षस. मामा, मी तुले राक्षस दिसतो का गा? माझ्या मासूम चेहऱ्याकडे पाय ना. मी तर लहान चुकचा पोरगा हो. तर ते ठीक आहे, पण तू काय लालाच बेती. म्हणजे मी आपल्या मामाच्या घरी नाही येऊ शकत का? म्हणलो कॉलेजला 2 दिवसाच्या सुट्ट्या आहेत तर मामाला भेटून येतो. बाबा नको भेटत जाऊ बे मले. तू भेटायच्या पहिलं माझी तब्येत चांगली राहते, आणि तू भेटल्यावर कशी का बीपी वाढते माझी. मामा, टेंशन नहीं लेने का. मैं अब की बार इधर तुम्हारे लड़की को पटाने के लिए नहीं आया. तो फिर क्यों आया? मैं इधर आया गाड़ी मांगने. गाडी? यस बॉस, गाडी. गण्या, माझ्याकडे एकच गाडी आहे आणि त्या गाडीने मी जॉबवर जातो. तुले कोठून देईन बरं मी गाडी? असा नको म्हणू ना मामा. माझ्या पप्पाला म्हणलो मी ना गाडी घेऊन द्या, तर पप्पाने म्हणलं मामाकडे जा, मामा गाडी घेऊन देते. पण आता मामा तूही माझ्या टकल्यावरून हात नको फिरवू. अबे टकला तर मी आहो. मामा, मला गाडी घेऊन दे ना. तुझा भाषा आता शाळेमधून कॉलेजमध्ये गेला तरी दंडाच्या सायकलवर जाते. मामा, माझ्या कॉलेजमध्ये प्रत्येक पोरं गाडी गुडीने येतात आणि मी दंडाच्या सायकलवर आपले अंगूर लटकवून त्या कॉलेजमध्ये जातो. तर काय झालं भाषाजी, तुम्ही कॉलेजमध्ये पोहोचत तर आहात. मामी, माझ्या 3 गर्लफ्रेंड होत्या, त्याच्यातल्या एका गर्लफ्रेंडने मला सोडलं. काहून तर माझ्याकडे गाडी नाही म्हणून. असाच हळूहळू मला एक गर्लफ्रेंड सोडेल तर मग मी कोणासोबत लफडा करीन? मामी, तुमच्या सोबत का तुमच्या पोरी सोबत? अबे गण्या, मामा, तुले लॉटरी लागली म्हणते ना का? तुले कोण सांगलं बे? माझ्या बापानं. लागली 5 लाखाची.
तर 1 लाखाची मला गाडी नाही घेऊन देऊ शकस का मामा तू? आठवते दिवस तेव्हा तू ना आपली शेती विकायला काढलास तेव्हा मीनं माझ्या आईकडून साईन आणलं होतं, तेही चोरून. तर तुझा हिस्सा होता ना बे ते ती. तू नाही तर माझ्याकडून पैसे घेतला होतास तेव्हा. तर मीने फक्त अर्धे पैसे घेतले होतो. माझ्या मायला माहित झाला असता तुला जागा विकलास तर तिने पूर्ण हिस्सा घेतला असता. तुला फायद्यात ठेवलो मामा मीनं आपला भाषा होण्याचा धर्म निभवलो. आता तू आपला मामा होण्याचा धर्म निभव, नाही तर मग कंस मामा समजून तुझा वध कर तुम्ही. धनी असं चूप करणे मेलो का मी? जावा मामी, माझ्यासाठी भजे तळून आणा. तुम्हाला समज नाही का जी तुमचा भाषा आला ना तुम्ही त्याच्यासाठी नाश्ता नाही ना काय नाही विचारून राहिल्या. हा आणतो. अबे गण्या, आम्ही तुले मानही नाही देऊन तरी तू आमच्या घरी येतेस बे. लाज नाही वाटत का बे तुले? लाज अन शरम याच्या सोबतचा रिश्ता मीनं कधीच तोडलो. मामा मला गाडी घेऊन दे, बदल्यामध्ये मी तुला कविताबाईचा नंबर देतो. तुझ्या बापासारखे शौक नाहीत मले. काय सांगतेस मामा, मीनं तुला 12 कॉलेजच्या पोरी सोबत रंगे हात पकडलो होतो. गण्या, तू म्हणला होतास ना बे ते सिक्रेट राहील म्हणून. तर सिक्रेटच आहे मामा, तू टेन्शन नको घेऊ, पण मला गाडी घेऊन दे का? गाडी चल बरं, तू घेऊन देतो मी तुला गाडी. पुन्हा दिसू नको तू माझ्या दारी. गाडी माझा मामा. हा भाषा गण्या, तुझ्या मामाचा दिल मोठा आहे रे बापू. या शोरूम मधून तुले वाटते ते गाडी उचल. हा, 2 व्हीलर नाही, तू 4 व्हीलर उचल, 4 व्हीलर. मामा, माझ्या उजव्या हातावर पादून त्याच हातानं तुमच्या टकल्यावर चपन थापड मारुशा लागत आहे. तुले गाडी नव्हती घेऊन देवाची तर तसा सांगायचा होस मामा, पण एवढी मोठी मजाकबाजी माझ्यासोबत करायचा नव्हेस. अबे तुले गाडीच तर घेऊन देऊन राहिलो मी. घे ना 4 व्हीलर घे, ट्रक घे. अबे तुले वाटते ते गाडी घे इथून. फक्त 1 लाख रुपयाची बाईक घेऊन दे म्हणलो तर मला इथे खेळण्याच्या दुकानात आणलास. ये खिलोनी की कार खरीद के देना चाहता है तू मेरे को? देख भांजे, माझा पोरगा ही तुझ्यासारखा हळूहळू मोठा होत आहे. भले भविष्यात त्यालाही गाडी घेऊन द्यायला लागल. मग मी तुले कायले गाडी घेऊन देऊ? काऊन, मामा नोयस का माझा? अबे मामा होतं का मीनं ठेका धरला का बे तुझा? लहानपणीपासून तुले सड्ड्या लागल्या, कपडे लागले, मामा घेऊन देत आहे. अबे सर्व काही मामालाच घेऊन देवाचा होता तर तुझ्या बापानं तुला पैदा कायले केलं? फक्त मले मामा बनवाले. बाप पे मज्जा टकलू मामा. आऊन नको जाऊ रे. असाच जेव्हा मी लहान होतो तेव्हा दाजीकडे गेलतो. तुझ्या बापाले म्हणलो मीनं का दाजी मला एक गाडी घेऊन द्या. तुझ्या बापानं मला मेल्यातली गाडी घेऊन दिलं. तिच्या ढुंगणाली एक चाबी होती, ते चाबी गरगर फिरवला का ते गाडी सर फिरे. आज अनेक वर्षानंतर माझा बदला पूर्ण झालाय गण्या. त्याच कारणानं तुझी पोरगी माझ्यासोबत लपडे ठेवते मामा. एवढे पैसे वालास पण मोठा चिंगूस आहेस तू. लपडे ठेवते म्हणजे? बरोबर ऐकलास तू. आमच्या 7 महिन्यापासून तुमची पोरगी माझ्यासोबत बोलते. बोलते तर लहानपणीपासून ना, याचा अर्थ असा थोडी का तुझा तिचा काही चालू आहे. तेच सांगत आहो मामा, आमच्या 7 महिन्यापासून बोलते. 9व्या महिन्यामध्ये तुम्हाला रिझल्ट भेटून जाईल. गण्या, एक गाडी घेवासाठी तू नसा केलास मामा. माझ्या मायाचा भाऊ ना तू, नाही कोणाची पण आपल्या बहिणीची तर स्वतःचा होस. तिला गाडीवर बसवलं असतं ना. पोरची बहीण बे, बहीण होत मग राखी बांधाले काऊन नाहीये? भाऊ बीजले ओवाळाले काऊन नाहीये? अकिले 15ची राखी बांधलं तरी तू 5 रुपये नाही टाकस आरती मध्ये. देवा जावाची तिकीट नाही देस. भाऊ बीजेला कमसे कम साडी तरी घेऊन देतेस का तू आपल्या बहिणीले? लाल माकवासारखा उभा आहेस तर तुझ्यासारखा चिंगूस माणूस या जगात नाही मामा. तुझ्या पोरीले चड्डी मीनच घेऊन दिलो. एवढे पैसे कमवून टाकतेस कुठे रे बाई? आजच्या खड्ड्यामध्ये तर खाली आत जाणार आहेस. माझ्या पोरी पासून तू दूर राह गण्या. आता 10 सेकंद आधी निश्चय केलो मी ना मामा. मी आता लग्न करीन तर तुझ्या पोरी सोबतच. तिले माझ्या घरची बायको बनवीन आणि तुले माझ्या घुंगरूवर नाचवीन. आता मले नशेत कोणते काम ऐकून फुटला असेल तुले घाम. तर मामा लग्नाची तयारी घेऊन येतो मी बारात तुझ्या दारात. गण्या, तू अजून तुझ्या मामाले ओळखलास नाही. या टकल्याला ओळखाचा मला काही इंटरेस्ट नाही. गण्या, विसरू नकोस तू आमच्या गावी आहेस. गावातले 4-5 गुंडे बोलवीन, तुझे हातपाय तोडून तुले घरी वापस पाठवीन. काय सांगतेस मामा? त्या गुंड्याला तू साधे पार्लेजी बिस्किटचे पुढे नाही देऊ सकस. तुझ्या बोलण्यावर कोणते लोक येतील का? पहिली गोष्ट गाडीची. मी आलतो मामा तुझ्याकडे गाडी घेवाले, पण आता माझा विचार बदलला. नेईन पोरगी तुझी आपल्या घराले. आशा, पुढे तिकडे मामा. काय झालं गणू? झाला तर बहुत काही सविता. तुझा बाप नराधम माणूस आहे, नराधम. काय केला माझ्या पप्पाने? तुझ्या पप्पाने मला गप्पा खिलवलं. नवीन गाडी घेऊन देतो म्हणून मला खिलोण्याच्या दुकानात नेलं आणि त्याची खिलोण्याची गाडी घे म्हणे. माझे पप्पा खूपच विनोदी आहेत. हा कायचा विनोद होय? तुझा पप्पा विनोदी नाही, 1 नंबरचा. एवढे पैसे वाला आहे तुझा बाप.
एकुलता एक भाषा हो मी त्याला. तरी मले तो साधी 1 लाखाची गाडी नाही घेऊन देऊ शकत. लोकांचे मामा पाय भाषा जन्मला तर सोन्याची चैन करतात आणि मी जन्मलो तेव्हा माझा मामा कुत्र्याची चैन आणलं. आता त्या कुत्र्याची चैन लावून त्याच्या मागे जातो भोक भोक करत. इकडे बघ मी आहो ना, तुला गाडी पाहिजेत ना. मी पप्पाले म्हणतो का माझ्यासाठी एक गाडी घेऊन द्या, मग ते गाडी मी तुला देईन. हा भात भाजी हो काय, एका वाटीतून दुसऱ्या वाटीत देशील. ते गाडी हो गाडी. पहिली एक मेन गोष्ट म्हणजे तुझा बाप तुले साध्या चड्ड्या घेवायला पैसे नाही दे, तर तो का तुले गाडी घेऊन दिले. गणू बघ आपला लपडा आहे ना. अये सवी ते शाळा शिक चांगली. हे लपडे मग करजो. शाळा शिकून मोठी डगर मॅडम हो आणि मग मला गाडी घेऊन देजो. मग ते गाडी तुझ्या बापाच्या कानाजवळ जाऊन भुरुम भुरुम करत वाजवतो. गाडी वाजवल्या नाही जात, चालवल्या जाते. आता जास्त ज्ञान नको पेलू, नाही तर तुझाच वाजवतो येते. भाषा, तू माझ्या पोरीच्या रूम मध्ये का करत आहेस? काही नाही मामा, थोड्या वेळात डॉक्टर डॉक्टर खेळीन म्हणलो. मी नर्स बनी ना. ठीक आहे, मी सुई धऱ्या डॉक्टर बनीन. हे सविते, जा, तुझी आई बोलवत आहे तुले. पण मम्मी तर बाजारात गेली. काका बोलवत आहे घरा साईडचा. बुंदीचे लाडू केलं ना त्यानं, जा लवकर. पाहिलीस का सविते, तुझा बाप तुझ्यासोबत खोटा बोलते. तुले माझ्यावर विश्वास नाही का सविते? पण पप्पा मला गणू सोबत खेळायचं आहे. होय तर बाई, खेळासाठी दुसरे खेळ आहेत ना. हे डॉक्टर डॉक्टर खेळणी जरुरी आहे का? मला आवडते ना पप्पा. तर तू एक काम कर, खाली जाऊन सोप सुपारीच्या डब्यातले 100 रुपये ने आणि लागल तेवढ्या चॉकलेटा घे. थँक्यू. बाय गणू. मामा मी जाऊ का तिच्या सोबत चॉकलेटा घेवाला? गण्या, तू चॉकलेट नको खाऊ, तू जर खा. कैसा मामा है रे तू? अपने एकलौते भांजे को जहर खा बोलते. वास्को द गामा माझा टकलू मामा. आयले खाऊ का मी जहर? 2 दिवस थांबतो अजून तुझ्या घरी न बरसवतो तुझ्यावर केहर. अबे नको थांबू, तुझ्या बापाचा फोन आलता माझ्या पोराला कधी पाठवतेस म्हणून. काय सांगतेस मामा? माझ्या बापानच मला सांगलं का हप्ताभर येऊ नको म्हणून. चांगला हप्ताभर आपल्या मामाला लूट म्हणे आणि मंगशी म्हणे त्याची नड्डी पिचकून. तुम्ही दोघही बाप लेक एकमेकाला सपोर्टिव्ह हा बे. थांब, माझ्या बहिणीला सांगतो मी. सांगून माझ्या मायेले करशील मोठी तू चूक. माय डिअर टकलू मामा, ऍक थूक. का मागलो होतो का मामा मी तुले तुझी इज्जत? फक्त एक गाडी मागलो होतो मामा मी तुले. अरे लोकांचे मामा त्याच्या भाषानं म्हणलं तर पूर्ण जग घेऊन देते. पण तू माझा टकलू मामा एक गाडी नाही घेऊन देऊ शकत. अबे मला तुझी काळजी आहे पोरा. तर का मीनं माझ्या भाषाला गाडी घेऊन दिलो आणि माझ्या भाषानं तावर तावर गाडी चालवलं. एअर रायडिंग मारलं जे छपरी पोरायसारखी. आणि जे बहीण माय घसरला न पूर्ण पसरला तर मग येईल कोणावर? मामावर. मला नाही वाटत बापू का तुझा कोणता ऍक्सिडेंट व्हावा. अबे खोटं बोलायची हद राहते मामा. पॅन्ट खोलून पाहिलं तर तुझ्या चड्डीला 4 भोक पडल्यात. पहिलं तू त्याला शिव. हे कमवलेली जमापुंजी करून नेजो आपल्या गड्ड्यामध्ये. त्याने राहिली गोष्टी गाडीची. आता मी जातो मिस्त्री कामाले. 300 रुपये रोजी कमवून घेऊन दाखवतो तुले गाडी. मग येतो माझ्या घरी, खाजवतो तुझी दाढी. ठीक आहे ना, मीही पाहतो तू कशी गाडी घेतेस. आपल्या पोरीले पाय, नाही तर कोण्या दिवशी माझ्या गाडीवर बसून माझ्यासोबत परल. अन तू फक्त पायत राहशील. गण्या, तू फक्त आता पायतच राह मामा. तुझी पोरगी नेतो अन गाडी घेतो आणि डायरेक्ट 9 महिन्यानं नातू करून तुझ्या खांद्यावर मांडतो. बाय बाय टाटा.